आपण ज्यावेळेस सेक्सबद्दल बोलतो त्यावेळेस फक्त त्या ॲक्टबद्दल बोलतो. फार डिव्हेल्व करत नाही आपण फोर प्ले आणि आफ्टर प्लेबद्दल. तर मला निरंजन तुझ्याकडे त्याच्यासाठी यायचं आहे, की किती महत्त्वाचा आहे फोर प्लेसुद्धा आणि आफ्टर प्लेसुद्धा त्या इंटिमेट ॲक्टमध्ये, कंप्लीट इंटिमेट ॲक्टमध्ये आणि काय परिणाम होऊ शकतो तुमचा फोर प्ले, आफ्टर प्ले चांगला असण्याचा तुमच्या इंटिमेट रिलेशनशिपमध्ये सुद्धा आणि तुमच्या ओव्हरऑल बॉन्डमध्ये त्या पार्टनरशिपच्या. मी आता डॉक्टर जे म्हणाल्या की सेक्स इज नेव्हर पेन, सो हे जर समजून घ्यायचं असेल तर फोरप्लेचं महत्त्व आपल्याला लक्षात येऊ शकतं. कारण फोरप्ले इट्स लाईक अ वॉर्मअप. तुम्ही कुठलाही व्यायाम प्रकार करताना जिममध्ये गेल्यावर तुम्ही डायरेक्ट वेट्स उचलायला नाही लागत. तुम्ही आधी 15-20 मिनिटं वॉर्मअप करता. फोरप्ले सेम आहे. फोरप्ले तुम्ही जितका जास्ती वेळ करता तितका सेक्स हा एन्जॉयबल होतो. जे मागे नेदरलँड्समध्ये या संदर्भात एक रिसर्च झालेला, तर त्यांनी साधारण 1,500 का 2,000 बायकांचं हे केलेलं आणि त्यातनं त्यांना असं जाणवलेलं की पुरुषांचा इजॅक्युलेशन टाईम ॲव्हरेज हा साधारण 5 ते 7 मिनिटं असतो पेनिट्रेटिव्ह सेक्समध्ये आणि जो बायकांचा कदाचित अप टू 15 मिनिट्स असतो, 14 to 16 मिनिट्स. तर यातनं काय होतं की ती डिस्पॅरिटी येते. म्हणजे बऱ्याचदा बायका म्हणतात की तो पटकन इजॅक्युलेट होतो आणि तो झोपून जातो, मी तशीच राहते हाय अँड ड्राय. तर हे का होतं? कारण तुम्ही फोरप्लेला तितका इम्पॉर्टन्स देत नाही. फोरप्ले किंवा सेक्स ही उरकण्याची गोष्ट नाही हे समजून घेतलं पाहिजे सगळ्यात. ती नजाकतीने करण्याची कला आहे असं आपण म्हणूया. सो ते जर समजून घेतलं आणि थोडंसं बायोलॉजिकली जरी बघितलं की फोरप्ले का महत्वाचा आहे, तर योनिमार्गात जो स्राव निर्माण होतो, जो ओलावा निर्माण होतो स्त्रियांच्या बाबतीत आणि सेम विथ पुरुषांच्याही लिंगावर जो स्राव येतो ते नॅचरल लुब्रिकंट आहे. सो त्याच्यामुळे एन्श्युअर होतं की सेक्स हा पेनफुल होणार नाहीये पेनिट्रेशन. सो त्याच्यामुळे त्याला पुरेसा वेळ देणं महत्वाचं आहे. सेम विथ आफ्टर प्ले. द मोमेंट इजॅक्युलेशन झालंय किंवा तुम्ही ऑर्गॅझमला रीच केलं की धाडकन जर तुम्ही पूर्ण हे केलं तर ती मैफिल एखादी रंगली आहे, गप्पांची म्हण, संगीताची म्हण, आणि तो अचानक बंद झाली आणि सगळे घरीच निघून गेले, तर काहीच मजा नाही. म्हणजे त्याच्यानंतरचा जो गप्पा आहेत तर तिथे इंटेलेक्च्युअल इंटिमसी परत येते असं. आणि असं म्हणतात की त्यावेळेला कपल जे कम्युनिकेट करतं तर त्यातनं जे डिसिजन्स होतात किंवा त्यातनं जी पिलो टॉक राईट, त्यातनं जी स्वप्न बघितली जातात तर ती खूपच खास असतात. मला तर फोर प्ले म्हटलं ना ओमकार, इथं नॉनवेज किती खातात मला माहीत नहीं. अगर मैं चिकन दम बिरयानी बना रही हूँ तो सोचो मैं पहले दिन चिकन लाती हूँ, उसको दही लगाती हूँ, मसाला लगाती हूँ, मैरिनेट करती हूँ, शिद्दत से हाँ फुल तयारी रहती है. बिर्याणी बनवण्यामध्ये ना, बिर्याणी बनवण्याच्या आधीची जी प्रोसिजर आहे ना ती कम्प्लिटली फोर प्ले आहे. त्याच्याशिवाय बिर्याणी बनतच नाही. 2 शिट्ट्यांच्या कुकरमध्ये कधी बिर्याणी बनलेली पाहिली आहे का? कधीच नहीं हो. दम का बिरयानी का मार्केट में सबसे ज़्यादा वैल्यू है क्योंकि वो दम पे बनती है. ऊपर कोयला रखा है, नीचे कोयला रखा है, फुल वो पानी अदन का डालते हैं, चावल निकालते हैं, लेयर लेयर डालते हैं. एकेका लेयरला असं सुख वाटत असतं. आणि सगळ्यात मजेशीर, जेव्हा आपण तो गॅस बंद करतो तरी पण आपण लगेच नाही ते झाकण उघडत. आपण अर्धा 1 तास ती फुल वाफेवर असते, मग झाकण उघडतो आणि तू बघ पहिल्यांदा बिर्याणीच्या त्या भांड्याचं असं ते उघडलं ना ताट, तर तो जो वास येतो दॅट इज रिअल फोर प्ले. कारण अजून आपण खायला सुरू केली आहे का? अजून आपण ताट वाढलेलं पण नाही आहे. आपण फक्त त्या वासावर इतके अराउजल येतात पूर्ण. म्हणजे ॲज अ गर्ल आय विल टेल यू, वल्वा वजायना असा टाईट होतो, इतकं लुब्रिकेशन्स येतात. कारण गर्ल्समध्ये सेक्स डझंट स्टार्ट फ्रॉम बिलो, इट स्टार्ट्स फ्रॉम हिअर. पिट्युटरी ग्लँड्स ओव्हर स्टिम्युलेट होतच नाही. तुम्ही काही करा यार, मी उत्तेजित होणारच नाही आहे, मी इथून होणार आहे, मग माझं मन होणार आहे आणि मग माझा वजायना आणि वल्वा खरं बोलणार आहे. शरीर खोटं बोलत नाही. पण यू हॅव टू वेट. ती बिरयानी है वो बनते बनते बनेगी, वो ऊपर से नीचे बनेगी. आप डायरेक्ट नीचे से अंदर जा रहे हो, कुछ नहीं होने वाला है. आणि मग जेव्हा ताट वाढलं जातं त्याच्यासोबत रायता रहता है. आप कांच के बर्तन में बिर्याणी खातो. कधी पाहिलं स्टीलच्या ताटात बिर्याणी खाताना? तेवढं तुम्ही ते सजवलं पाहिजे, ॲक्च्युअल ॲक्टसुद्धा. आणि बिर्याणी खाल्ल्यानंतर अपन जो ढंग से उंगलियां चूसते हैं या जिसने बनाई है उसकी 1000 बार तारीफ करते हैं, 1000 बार. दॅट अकॉर्डिंग व्हॉट ही सेड वॉज आफ्टर प्ले फॉर मी. आणि पुढचे 4 दिवस आपण त्या बिर्याणीवर डिस्कशन करतो. काय बनवली होती यार बिर्याणी, काय मटण शिजलं होतं, काय मसाला लागला होता, काय मॅरिनेट झालं होतं. आपण महिना ते डिस्कस करतो.
दॅट इज इंटिमसी. जर हे असेल त्या नात्यात, त्यासारखं सुंदर नातं कुठे नाही मग. आणि अशी ऐसी बिरयानी महीने में एक बार भी बन गई ना, तो भी काफ़ी है ना. डेली कौन बिर्याणी खाता है? डेली तर आपण कुकरच लावतो ना. 2 शिट्ट्या घेतल्या, वरण भात खाल्ला, विषय मिटला. बिर्याणी महीने में एक बार बनाओ, शिद्दत से बनाओ, शेड्यूल योर सेक्स. आपण आजकाल इतक्या टेक्निकल विश्वात वापरतो. 30-30 सेकंदाच्या रील्समध्ये आपण जगतो. तिथं आपल्या मेंदूला इतकी कामं आहेत, की ते मेंदू त्याच्यातनं बाहेर पडून कधी ते इंटिमसी करणार आहे सांग. सो बाकी सगळं शेड्यूल करता येतं. आणि वाय कांट वी शेड्यूल दिस सो दॅट यू बोथ आर वेल प्रिपेअर्ड. आणि ते नातं इतकं असं हिरवं हिरवं राहतं ना, मग तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज भासत नाही. यू फील लाईक गोईंग होम. दॅट पर्सन बिकम्स युअर होम. हिज बॉडी बिकम्स युअर होम.